24 मार्च रोजी 2:15 कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर यश मुंडे यांना वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीतून मुंबई आग्रा महामार्गावरून मिळालेले लक्झरी बसने गोवंश जनावरांच्या मांसाची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस पथकासह मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणाऱ्या लेनवर लक्झरी बस क्रमांक MH18 BZ 1854 हिचा पाठलाग करून पेट्रोल पंपाच्या जवळ वडाळी भोई शिवारात येथे सदर बस थांबवून बसची झडती घेतली असता बसच्या डिक्कीमध्ये 72,000 रुपये किमतीच्या अंदाजे 480 किलोग्राम वजनाचे गोमांस मिळून आल्याने त्यावर छापा टाकून व लक्झरी बस व जनावरांचे मांस असा एकूण 35,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आलाय। याबाबत वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 73/2024 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 क चे उल्लंघन 9 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याबाबत प्रतिबंधक करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी एक बस चालक शरीफ छोटू शहा वय वर्ष 45 राहणार मोगलाई साखरी धुळे रोड ड्रायव्हर कॉलनी डॉक्टर अग्रवाल यांच्या शेजारी क्लीनर युसुफ कुसुमुद्दीन शेख वय वर्ष 58 राहणार धुळे यांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपी यांना 3 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे। सदरची कारवाई विक्रम देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, अनिकेत भारती अपर पोलीस अधीक्षक मालेगाव, बाजीराव महाजन उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस उपनिरीक्षक PV तागड, पोलीस उपनिरीक्षक RK त्रिभुवन, चालक पोलीस हवालदार SR कोरडे, पोलीस नाईक PP वाघमारे, पोलीस नाईक TT पारधी यांनी केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक PV तागड हे करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार, चांदवड।